नमस्कार, मी गजेंद्र. आपण जे पाहतोय माय न्यूज चॅनल. पाहूया बातमीपत्रांचा विस्तार. अपंग शेतकऱ्यांचा उभा पिकावर फिरला ट्रॅक्टर, पोलिसांसह करता दुर्लक्ष. आता मात्र त्या शेतकऱ्यांना कोणाकडे पाहावे? खामगाव येथील राजाराम खडसे हा अपंग शेतकरी आज मोठ्या परेशानीचा सामना करत आहे. पिंपराळ शिवारात त्यांचे गट नंबर 190 मधील 1 हेक्टर 47 शेती आहे. या शेतीमध्ये त्यांनी सोयाबीन व तूर पेरले होते. पावसाळा चांगला असल्याने पिकांच्या भरभराटीची घेतली होती. मात्र शेतीचा वाद मोडला आणि विरोधकांनी चक्क पिकावर ट्रॅक्टर फिरवून पिके जमीनदोस्त केली. त्यांच्या न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणात शेतकऱ्यांनी विश्वास दर्शविला आहे. मात्र यापूर्वी शेतीतील पिके उद्ध्वस्त केल्याने झालेल्या अन्यायासाठी त्यांनी पोलिसांची दार ठोकले. मात्र त्यांना निराशा झाली. त्यामुळे आता शेतकरी राजाराम खडसे यांनी उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. येत्या 27 ऑगस्ट रोजी अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत. आता याला न्याय मिळतो का असे बघण्याची वेळ आलेली आहे. मायभूमी न्यूजसाठी गजानंदरी, बुलढाणा. केलेली होती त्याच्यामधून जे काही न्यायप्रविष्ट प्रकरण चालू आहे त्याच्यामध्ये त्यांनी मला एक कोर्टात असे घेऊन गेले की हे गटबदल असल्यामुळे आणि माझा गटबदल नसून यांनी जे बी काय खोटे दस्तऐवज तयार करून नकाशे पण सध्या तयार केलेले नाही. त्याच्यानंतर ह्या जो पिंपराळा ते तिंतरो रस्ता आहे 188, 189, 190, 191, 192 याच्यामध्ये हे प्रकरण यांनी खोटे नाटे करून पैसे देऊन धनदांडे लोक असल्यामुळे मी माझ्या 2 पायानं अपंग असल्यामुळे मी माझी शेती स्वतः माझ्या खेड्यावरली शेती विकलेली आहे. ते विकून मी रिसोड तालुका खामगाव येथील रहिवासी असून मी आता स्थायिक खामगाव शहरात रहिवासी बनलेला आहे. तरी माझ्यासोबत अशी परिस्थिती करून की हे गटबदल आहे. हे गटबदल प्रकरण काही आहे नाही. त्याच्यामध्ये एकच प्रकरण आहे की हे धनदाटे पैसे असल्यामुळे आम्ही तुला जीवानं मारून टाकील, तो आमच्यासोबत पुरत नाही. आम्ही एवढ्या मोठ्या लोकांसोबत आहे की आमचा जो मंत्री आहे, संत्री आहे, सगळं आहे. पण माझा एक सांगायचा मतलब एकच आहे की माझा खोटा कागद नाही आहे. जो खोटा कागद असेल ते न्यायप्रविष्ट आहे. आज रोजी तुमचं काय नुकसान झालं? आज रोजी माझ्या लेकराचं ज्या असं सोचावं. माझं आज रोजी एवढं मोठं नुकसान केलेलं आहे की माझ्या घराची परिस्थिती आणि मला माझ्या परिस्थितीने वागण्याच्या हिशोबात यांनी जे कोणतं ट्रॅक्टर आणलं दिवसानं आणता, यांनी रात्री कोणाचं ट्रॅक्टर आणलं ते मला काही माहीत नाही. पण ह्याच्यामध्ये ट्रॅक्टरवालाही सुटला नाही पाहिजे आणि जो मालक माझ्यासोबत जो कोर्टात जो आहे तो बी सुटला नाही पाहिजे. मला फक्त एवढा न्याय द्या. मी 2 पायानं अपंग असून सर्व परिस्थिती माझ्यावर जाणून द्या. नाही तर मी माझ्या गळफासा घेतल्याशिवाय मला पर्याय कोणताच नाही. कारण मी बीट जमदार, ठाणा इंचार्ज, जिल्हा अधीक्षक, अमरावती चौकडं कंप्लेंट केलेल्या आहे.